आपल्याकडे वर्षभरातले सर्वच सणवार अगदी उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात। त्याचप्रमाणे ही सण आलेला वटपौर्णिमा, तर ही वटपौर्णिमा थोडीशी खास आणि वेगळी आहे माझ्यासाठी। का ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला समजेल। तर सणवार म्हटलं की पुरणाचा स्वयंपाक आलाच, तर माझीही तीच गडबड आणि तयारी, त्यात मुलांची गडबड, ध्रुवला सुट्टी नव्हती आणि इंद्रनीलची लुडबुड, तर यांनी घेतलं होतं त्याला। पण अशा प्रकारे माझ्या पुरणपोळ्या, तेलावरच्या पुरणपोळ्या तयार झाल्या होत्या, बाकीचेही पदार्थ तयार झाले होते, नैवेद्य काढून ठेवला होता आणि मुलांना खाऊ घातलं, त्याची ध्रुवची शाळेची तयारी करून दिली आणि अशा प्रकारे यांना ताटही करून दिलं होतं। तर यामध्ये जर बनवलेलं तुम्हाला पदार्थ दिसतात, तर आमरस आहे, कटाची आमटी आहे, भात आहे आणि भजी ही जी आहे ती ध्रुवने तळलेली होती, पुरणपोळ्या तेलावरच्या आणि या सालपापड्या यांच्या आवडीच्या। तर इंद्रनीलनेही पहिल्यांदाच यावेळी पुरणपोळी आणि आमरस ट्राय केला होता, तर मी चारते त्यावेळी तो खात नाही, आता यांच्या हातून आज मात्र व्यवस्थित जेवला होता तो पोट भरून। ध्रुवचंही तयारी होऊन तो शाळेत गेला होता आणि पूजेला जायची तयारी माझी करायची होती, तर हेही आमचं सगळ्यांचं आवरल्याशिवाय मला काय पूजेची तयारी करता येत नव्हती। तर इंद्रनीलला झोपवून मी ही सगळी तयारी जुळवून तयारी करून ठेवली होती आणि तो उठल्यानंतर पूजेला जाणार होतो, कारण मध्यंतरीच्या काळात खूप मोठा अगदी धो पाऊस सुरू होता, त्यामुळं पूजेला थोडासा थांबूनच जावं लागलं मला। असा नैवेद्य करून ठेवला होता आणि आमच्याकडे हरभऱ्याची डाळ आणि शेंगा भुईमुगाच्या हे ओटीमध्ये घालतात आणि हा गजरा जो आहे तो यांनी माझ्यासाठी आणला होता, खूप फ्रेश आणि छान होता। या प्रकारचे मोगऱ्यांचा गजरा
पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि पूजा संपन्न झाली। खूप शांततेने पूजा करायला मिळाली। इथे छोट्या मुलांची गडबड चालली होती खाऊसाठी, तर ठीक आहे, हरकत नाही, मुलांनाही खूप उत्साह असतो। अशा मुलांची लुडबुडही असल्याशिवाय खरं तर कोणत्याच गोष्टीला मजा येत नाही। आणि यावर्षीची ही वटपौर्णिमेची पूजा खास अशासाठी की या वटपौर्णिमेच्या पूजेला यंदाच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत। तर वटपौर्णिमेची यावर्षी दशकपूर्ती आहे आणि ही जी साडी मी घातलेली आहे ती माझ्या लग्नातली साडी आहे आणि तीही 10 वर्षांपूर्वीची आहे। तर ही एक गोड आठवण आहे आणि असं 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी ही साडी वटपौर्णिमे दिवशी नेसलेली आहे। तर खरंच खूप छान वाटत आहे आणि पूजा कशी वाटली नक्की